येऊया अशा पद्धतीची साथ त्यांनी घातलेली आहे. आपल्या दोघातल्या भांडणांपेक्षा महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असं ते म्हणतायत. तुम्ही शिवसैनिक आहात, कशा पद्धतीने पाहता? कारण बाळासाहेब हयात असताना सुद्धा अशा पद्धतीच्या इच्छा ज्या आहेत त्या वेळोवेळी व्यक्त केल्या जात होत्या. मात्र बाळासाहेबांच्या पश्चात हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, याचा महायुतीवर काय परिणाम होईल, काय वाटतं? खरं तर जर दोन बंधू, दोन घरातली भांडणं जर मिटत असतील तर मला वाटतं आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण कुठल्याही घरामध्ये फूट पडणं हे चांगलं नसतंच. पण ये डर हमें अच्छा लगा. म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली, पण या भावांना एक व्हावंसं वाटलं नाही. मला वाटतं की अगदी आपल्या सोलापुरातूनच दादा कोंडके म्हणणाऱ्या उत्तम शिंदेंनी सुद्धा पदयात्रा काढलेली होती, दोन्ही ठाकरे बंधूंनी एक व्हावं. तरी पण ते एक झाले नाही. त्याच्यानंतर अगदी उद्धव साहेबांनी शिवसेना काँग्रेसच्या दारामध्ये घाण टाकली, तेव्हासुद्धा यांना उपरती सुचली नाही. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर बिनशर्त पाठिंबा हा राजसाहेबांनी दिलेला होता महायुतीला. विधानसभेच्या निवडणुकीमधल्या त्यांच्या भूमिका बघा. पण मग तरीसुद्धा जर आत्ता त्यांना एकत्र येण्याची गरज जर त्यांना वाटते तर मला असं वाटते की ये एकनाथ शिंदे साहब का करिश्मा है की ज्याच्यामुळे आता आपण एक झाल्याशिवाय आपलं काहीच चालणार नाही असं त्यांना वाटत असेल तर ये डर होना चाहिए, ये डर हमें अच्छा लगा. पण महाराष्ट्राची जनता ही सच्च्या शिवसैनिकाच्या, लढणाऱ्या शिवसैनिकाच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेची खूप मोठी निवडणूक त्या ठिकाणी आहे. ठाणे, बदलापूर असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी या महायुतीवर ह्या युतीचा काही परिणाम होईल तर मला असं वाटतं? महायुती ही अभेद्य आहे. मुळात महायुतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तर नैसर्गिक युती आहे आणि त्यानंतर आदरणीय अजितदादांच्या सोबत सुद्धा जो कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती जी युती झालेली आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढलो, विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढलो आणि त्यामध्ये अतिशय कौशल्यानं आमच्या तीनही नेत्यांनी हे सगळं काही आपला जो कारभार आहे ते सुरळीत चालवतात. त्यामुळे इतर कुणाच्याही युतीचा आमच्यावरती 1% सुद्धा परिणाम होणार नाही. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला जातात, मात्र राज ठाकरे वेगळंच काहीतरी बोलतात. कशाचे संकेत म्हणायचं, युती झाली नाही त्यामुळे अशा प्रकारचे दुसरा निर्णय घ्यावा लागला. बघा, आता आदरणीय राजसाहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे दोघंही मोठे नेते आहेत. त्यांच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झाली हे त्या दोघांनाच माहिती आहे. त्याच्या संदर्भात मी काहीही भाष्य करणं हे चुकीचं ठरेल. पण मला एक सर्वसामान्य, मी एक खूप छोटी कार्यकर्ता आहे, खूप गरीब कार्यकर्ता आहे, एक महाराष्ट्रातली एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून सुद्धा जेव्हा मी बघते ना राजसाहेबांच्याकडे, तेव्हा मला तो गोलमाल 3 मधलं जॉनी लिव्हरचं कॅरेक्टर आठवतं, जे असं भूला व्हायचं बघा, की ते भूला म्हणलं ते सगळं विसरून जायचं. म्हणजे आमच्या राजसाहेबांचं असं काहीतरी होतंय का हा प्रश्न पडतोय की ते एकदा गुजरातला जातात, मोदी साहेबांचं कौतुक करतात, मोदी साहेबांना भावी पंतप्रधान म्हणतात, त्याच्यानंतर ते मोदी साहेबांच्या विरोधामध्ये टीका करतात, त्याच्यानंतर त्यांना पवार प्रेमाचं भरतं येतं, ते पवार साहेबांची महामुलाखत घेतात आणि पवार साहेबांचं कौतुक करतात, त्याच्यानंतर ते पवार साहेबांच्यावरती टीका करतात. त्याच्यानंतर आपण बघतो की ते लोकसभेमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतात. आता उद्धव साहेबांनी त्याची बिनशर्ट म्हणून टीका आणि खिल्ली उडवली ते जाऊ द्या, पण त्याच्यानंतर परत विधानसभेला त्यांच्या भूमिका बदलतात. माणसानं कुठेतरी ठाम राहिलं पाहिजे ना, माणसानं कुठेतरी स्थिर राहिलं पाहिजे. असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं भूला कॅरेक्टर म्हणून आदरणीय साहेबांचं नाव येईल असं मला वाटतं. जेव्हा शिवसेनेचं विभाजन झालं तेव्हा कुठेतरी राज ठाकरे हँड ओव्हर करतील शिवसेना अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगत होत्या. मात्र हा प्रश्न जेव्हा राज ठाकरेंना विचारला गेला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की मी त्या पीठावर रेगोट्या ओढत नाहीये. ही कुठेतरी एकनाथ शिंदेंवर टीका नाहीये. मला या ठिकाणी एकच विचारायचं आहे त्यांना की अहो, पिठाचं जाऊ द्या, आयत्या पिठाचं जाऊ द्या, बाळासाहेबांच्या मिठाला कोण जागलं ना हा खरा प्रश्न आहे. आणि त्या मिठाला जागणारा सच्चा शिवसैनिक म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. अहो, हे बंड, हा उठाव हा खुर्चीसाठी कधीच नव्हता, स्वतःचा जीव धोक्यात घातला एकनाथ शिंदे साहेबांनी. राजसाहेब, आपण सुद्धा जर खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे वारसदार आहात ना
तर मग मला सांगा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे केलं, तुमचं रक्त का बरं तेव्हा उसळलं नाही? ज्या वेळेला अजानच्या स्पर्धा या महाविकास आघाडीच्या सोबत असताना उद्धव साहेबांनी घेतल्या, तेव्हा तुम्हाला संताप आला नाही? अहो, ज्या वेळेला राम मंदिराला विरोध केला तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र धर्म आणि अस्मिता आठवली नाही? तर आता फक्त मुंबई महापालिकेच्या लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून यांचं हे सगळं बंधुप्रेमाचं भरतं आलंय. पण हे जर अमर अकबर अँथनी एकत्र होत येत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. किती दिवस हे बंधू एकत्र राहतील असं वाटतं? कारण आताच तुम्ही बोला म्हणालात हे पुन्हा विसरतील. आतापर्यंतचा जर आपण त्यांचा जर प्रवास बघितला तर शॉर्ट टर्म मेमरी लॉस आणि गझनीचा त्यांचा रेकॉर्ड राहिलेला आहे. मला वाटतं गझनी सिनेमातल्या आमिर खानचा रेकॉर्ड सुद्धा ते मोडीत काढतील.